रामकृष्ण हरी. तर माझा सकाळचा पहिला वेळ विठ्ठल मंदिर, नंतरचा जो 1 तास आहे तो गावदेवी मंदिर, गाडीमध्ये जाताना 1 तास, गाडीतून येताना 1 तास, 2 तासातून ते लेखन आहे. फक्त ते लेखन माझं नामसागर होईल. आणि इथं आल्यावर माझी भागवद्गीता किंवा तुकाराम गाथा किंवा ज्ञानेश्वरी सार्थ अशा पद्धतीचं लेखन करणारे हे आमचे हरिभक्त परायण गणेश माऊली ना, गणेश गोरे माऊली, हे पण आपले हरिभक्त परायण आहेत. खूप छान बरं वाटलं यांच्याशी पण माझं संभाषण झालं. तर असा हा संकल्प आहे आणि हा संकल्प भगवंताच्या कृपेने भगवंत करून घेतात. माझं पामराशी काही थोरपण पायाची वाहनं पायीच बरी, त्याप्रमाणे भगवंता अशीच मला सद्बुद्धी दे. आणि काय सुंदर बघा ना, यावर्षी 22 जानेवारीला लल्लांचं आगमन झालं 500 वर्षानंतर आणि त्याची स्मृती आज आपल्या गोकुळ नगरीमध्ये आहे आणि प्रभू रामचंद्राचं पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. तर रामकृष्ण हरी हा जो नारा आहे, महामंत्र आहे, त्यामध्ये प्रभू राम हे अयोध्येचेच राम आहेत. त्यांचा आचार आपल्याला घ्यायचा आहे, श्रीकृष्णाचा विचार घ्यायचा आहे आणि हरीचा उच्चार घ्यायचा आहे. अशा प्रकारे रामकृष्ण हरी हा जप आहे तो आचार, विचार आणि उच्चाराचं महामंत्र साधन आहे. आणि हे आपलं लेखन इथं चालू आहे. खूप छान, धन्यवाद रामकृष्ण हरी. गोकुळ नगरीला आम्ही धन्यवाद देतो. सगळ्या महिला मंडळ, माता भगिनी, पदाधिकारी यांना विनंती करतो आणि धन्यवाद देतो की मला एका कोपऱ्यामध्ये